चला तर आज बनवूया अजिबात चिकट न होणारी मऊ मोकळी आणि झटपट अशी साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 चमचा घरचं बनवलेलं तूप घालते। तूप गरम झालं का त्याच्यात चिरलेला बटाटा घालायचे। तर एक मोठ्या आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून मी असा बारीक चिरून घेतलाय। थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यात पाव चमचा मीठ घालायचे। अजून एकदा मी हे परतून घेते आणि त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी हा बटाटा शिजवून घ्यायचे। तुम्हाला माहिती आहे का साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटा का बरं घातला जातो? तर हे फक्त चवीसाठी नाही बरं का। आयुर्वेदानुसार साबुदाणा कोरडा आणि पित्त वाढवणारा असतो, तर बटाटा त्याचा कोरडेपणा कमी करतो आणि त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रासही होत नाही। म्हणूनच साबुदाण्याच्या खिचडीचं संतुलन साधण्यासाठी त्याच्यामध्ये बटाटा वापरला जातो। तुमच्याकडे जर वापरत नसतील तर इथून पुढे नेहमीच खिचडीमध्ये बटाटा वापरत जा। चवही छान लागते आणि पित्ताचा त्रासही होत नाही। बटाटा छान शिजला गेलाय। आता त्याच्यात ही ठेचलेली मिरची घातली मी। तर या मिरच्या खूपच तिखट आहेत म्हणून मी फक्त 3 मिरच्या घातलेल्या आहेत इथेच कढईमध्ये बाजूला मी हे परतून घेते, कारण या कच्च्या मिरच्या आहेत। आधीच भाजलेल्या मिरचीचा ठेचा असेल तर तो सरळ बटाट्यामध्ये परतून घेतला तरीही चालतो। ही मिरची थोडीशी भाजली गेल्यानंतर मी या सगळ्या बटाट्यामध्ये ती मिसळली, परतून घेतलं आणि 1.5 वाटी हा भिजवून घेतलेला साबुदाणा घातलाय मी। खिचडी चिकट होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणा आपण ज्या वेळेस भिजवताना तो स्वच्छ धुवून घेतो आणि भिजायला घालत असतो त्यावेळेस तो बुडेल इतपतच पाणी घालायचं, त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही। जर भिजवताना जास्त पाणी घातलं तर तो अति प्रमाणामध्ये असा ओलसर राहतो आणि मग खिचडीही चिकट होते। जर शक्य असेल तर आदल्या रात्री झोपताना साबुदाणा भिजायला घालायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशी तो छान असा फुलून येतो आणि त्यामुळे आपली खिचडी ही मऊ मोकळी होते। तर इथे आता आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातले, थोडंसं असं जाडसरच घातलेलं आहे मी कूट। त्यानंतर अर्धा चमचा मीठही घातलं आणि हे परतून घेते मी। याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 3-4 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊया। मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिटांसाठी एक वाफ काढल्यानंतर याच्यावरचं झाकण उघडलं आणि परत एकदा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचंय, म्हणजे आपली खिचडी सगळीकडून एकसारखी शिजेल। अजून एकदा याच्यावरती झाकण ठेवून एक 2-3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। काय होतं बऱ्याच वेळा खिचडी घाई गडबडीमध्ये जर कच्ची राहिली तरी पण पित्ताचा त्रास होऊ शकतो, म्हणून ही खिचडी व्यवस्थित अशी 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायची। इथे बघा आपली 2-3 मिनिटांची वाफही बसलीये आणि आपली खिचडी इथं छान अशी तयार झाली आहे। तुम्हाला दिसत असेल की किती मऊ मोकळी अशी खिचडी तयार झालेली आहे। आता ही खिचडी आपल्याला दह्यासोबत खायला घ्यायची आहे। तुम्हाला माहिती आहे का खिचडीसोबत नेहमी दही का बरं खाल्लं जातं? तर साबुदाण्याची खिचडी उष्ण प्रवृत्तीची असते, दही थंड असतं। ही खिचडी आणि दही जर एकत्रित खाल्लं तर आपल्याला ही खिचडी पचायला जड जात नाही आणि पित्ताचा त्रासही होत नाही, म्हणून नेहमी खिचडीसोबत दही खायचं। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।